12 असे पाहायला भेटत इथं. सुंदर प्रत्येक उन्हाळ्यात मंदिर आहे. आपणाला अशी पुष्करणी ही चावंडगडावर पाहायला भेटते. तसेच हरिश्चंद्रवर सुद्धा आपणाला अशीच पुष्करणी आहे गडावरती. ही जी आहे ती गडाच्या पायथ्याला आहे व चावंड आणि हरिश्चंद्रची जी आहे ती गडाच्या वरती आहे. 12 आहे गडाच्या इथं पायथ्याला अशी. व हे असं 12 मध्ये समोर अमृतेश्वर मंदिर आहे, तेही आपण पाहू. इथे आपल्याला विरगळी व अशा देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटतात. विरगळी व इथं आपल्याला असं पिंड वगैरे पाहायला भेटत आहे. हे सुद्धा आपण पाण्यामध्ये खाली उतरणार नाही. साप आहेत, आपल्याला 2 साप पाहायला भेटले व या ठिकाणी सुद्धा आपल्याला साप दिसत आहे. सापांचं प्रमाण आहे इथं. इथून आहे 2-3 ठिकाणावरून खाली उतरण्यासाठी वाट आहे. जे रतनवाडी गावातील आपण जी 12 आहे ती पुष्करणी किंवा आपण त्याला 12 बोलतो, ती आता पाहण्यासाठी आपण जात आहे. तर 12 पाहायला आल्यानंतर आपणाला 2 ठिकाणावरून आपण आत येऊ शकतो. त्या ठिकाणी एक आहे रस्ता व हा एक रस्ता आहे. खाली आल्यानंतर एक आपणाला गणेशाचं मंदिर पाहायला भेटत आहे. वरती घुमट आहे आणि खालच्या बाजूला मंदिर. लगेच आपणाला असं विष्णू मंदिर आहे व त्याला घुमट. तसेच या ठिकाणी हे एक मंदिर आहे, त्यालाही घुमट आहे आणि खालच्या बाजूस अजून एक आहे. पूर्ण आपण आता पुष्करणीला राऊंड मारू. मासे या ठिकाणी मूर्ती आहे, समोरून पाहू. इथं एक लगेच आपल्याला पाहायला भेटत आहे अशी.
तसंच पुढं जात गेलो तर आपणाला ही अशी एक दिसत आहे. इथं बाजूला लगेच दुसरं मंदिर आहे, तेही पाहायला भेटतं. पूर्ण ह्याला व्यवस्थित असं घुमट आहेत. अजून खाली सुद्धा जायला मार्ग आहे. तसंच थोडं पुढं आल्यानंतर आपणाला अजून एक असं मंदिर आहे व मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर पूर्ण याला नक्षीकाम असं केलेलं दिसत आहे. आणि मूर्ती इथे पूर्ण याला नक्षीकाम व्यवस्थित आहे. मूर्ती हे नक्षीकाम असं. तसंच पुढे आल्यानंतर इथं थोडंसं जागा जास्त आहे, व्यवस्थित शूट करता येते. आपण मंदिर जर पाहिली बारो या पुष्करणीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 मंदिर आहेत या पुष्करणीमध्ये, छोटी मोठी आणि पूर्ण नक्षीकाम केलेली मंदिर आपणाला पाहायला भेटतात. एकही मंदिर असं नाही की ज्याला नक्षीकाम नाही. आणि घुमट वगैरे व्यवस्थित असं आहे. इथं जरा सावजायचे जपून. असं हे बघा, नक्षीकाम पूर्णतः व्यवस्थित आहे. पूर्ण दगडी बांधकामातील मंदिर आहे आणि 2 बाजूंना आपण खाली उतरू शकतो. पुष्करणी आपण आता पाहिली आहे. प्रत्येक कोनाड्यात आपण जर पाहिलं तर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे व आतमध्ये आपणाला प्रत्येक मंदिरामध्ये या मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. आणि 17 मंदिर आहेत ते चारी बाजूनी व्यवस्थित असे हे मंदिर आहे. तिथं 17 एकूण मंदिर आहेत या पुष्करणीमध्ये. पुष्करणीच्या बाहेरच्या बाजूस आपणाला इथे विरगळी पाहायला भेटत आहेत व विष्णूची मूर्तीसुद्धा आहे व अनेक देवदेवतांच्या या ठिकाणी अशा मूर्त्या पाहायला भेटत आहेत. ही विष्णूची ही विरगळ आहे व ही सुद्धा मोठी विरगळ आहे. त्याच्या बाजूला आपणाला चुन्याचा घाण असावा असे शंकर पिंडे महादेवाची या पादुका आहेत आणि बऱ्याच वास्तू या ठिकाणी अशा आहेत. रतनवाडीतल्या सर्व वास्तू आपण आता पाहिल्या आहेत. ही विरगळ आहे, ही एक विरगळ, 2 विरगळी तिथे अशा. पुष्करणी व वेगवेगळी
शिल्प गणेश शिल्प हे विष्णूचे व या अशा सकाळचे आता 5:15 वाजले. आपण रत्नवाडीत आल्यानंतर समोर पाहिलं तर हे जितेंद्र किराणा स्टोअर आहे. खाली असा रोड हा अमृतेश्वर मंदिराकडे गेला आहे व इथं बोर्ड लिहिलं आहेत आणि या ठिकाणी 12 आणि 12 आहे. त्याच्या बाजूला आपण आपला असा इथं टेंट लावला आहे. हे पहा, इथं आपण टेंट लावून स्टे केला आहे.